तर हाय हॅलो नमस्ते, मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर कशा आज सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण मजेत आहे. आमचं चालू आहे रान बांधायचं. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं ते आमचं एक रान राहिलेलं आहे पेरायचं, ते आत्ता पेरून घेतलं 4च्या नंतर. तर आता बांधायचं रानाचं दंड बांधू राहिले. तिने परत तिथून बांधित आणलाय. मी घरून मग त्यांना पाण्याची बाटली घेऊन आली. मग ते बांधणं ठेवले तर इकडे रॉकी चल, रॉकी यू चल, यू चल चल इकडे. तर मी आले शेतात. तर बघा तिकडनं ओढत थोडाच राहिलाय एवढा. संध्याकाळच्या मस्त 6 वाजत आलेली आहे आता. सूर्य पण मस्त लाल झालेला आहे. आता आज पाणी आता भरावं लागेल, या गावाला स्टार्ट करावं लागेल तिकडच्या. तर बघा आमच्या तिकडे घर आहे बरं का. शेत आमच्या जवळच इकडले, तिकडचे थोडे नदीकडचे समोरचे, तिकडचे खालचे नदीकडचे ते लांब आहे तिकडचे, आणि इकडचे भरपूर जवळ आहे. घर आमच्या इथे, तिथं घर आहे, इथं शेत आहे आमचं. मागं गायांना घास केलेला आहे. भरपूर असा खराब झाला आहे तो आता पाण्याने, पाऊस झाल्यामुळं खराब झाला आहे, पातळ झाला आहे जास्त. तर जाऊ एवढं 1 वर्ष ठेवायचं आणि पुढच्या वर्षी मग मोडून टाकायचं आहे. मळ्यातच राहतो आम्ही, गावात नाही राहत. गावापासून 1 किलोमीटर पुढं मळ्यात राहतो. पण घरापाशी आमचे भरपूर घर आहे, अशी वस्त्या भरपूर आहे घराच्या जरी. आमच्या घराच्या समोर पुढं रोड मेन हायवे. घरासमोर समोरच मेन हायवे, पुणे मुंबई संभाजीनगर मेन हायवे सरळ. आणि भरपूर जण विचारित असते ताई तुमचं गाव कोणतं आहे? तर आमचं गाव वडाळा भैरोबा आहे. नेवासा तालुका आहे आम्हाला, आणि जिल्हा अहिल्यानगर आहे. नेवाशापासून 15 किलोमीटर पुढं वडाळा भैरोबा गाव आहे आमचं. भरपूर जणांनी विचारलं होतं की प्रत्येक कमेंटला उत्तर नाही देते, तस मग ब्लॉगमध्ये सांगून देते की आमचं गावच नाव. आणि आम्ही रोडलाच राहतो. रोडपासून थोडंसं 15 म्हणजे 1 एकर वावर आमच्या पुढे आहे. रोड घराच्या पुढे 1 एकर वावर आहे, आणि वावराच्या पुढं रोड आहे. तर बघा घास आमचं मस्त सूर्य लाल झालेला आहे. संध्याकाळच्या आम्हाला छान ब्लॉग येते, रुटीन छान वाटतं आम्हाला. शेतातली मजा खरंच वेगळीच आहे. शेतातलं जीवन ते शहराकडच्यांना निघत, गावात कडच्यांना एकदम मस्त असं शेतात राहणं, मोकळ्या हवात राहायचं, खायचं. तुरीन ते भरपूर आपल्या मस्त, तुरीन ते भारी एकदम मस्त झाले ते तिकडं. तुरीच वावर आहे. तर चला आता जायचंय घरी. आता चहा वगैरे करायचं घरी जाऊन. झालंय त्यांचं ओढून, थोडंच राहिलंय आता. तेवढं ओढलं का चाललो आता आम्ही पण घरी. त्यांचं फोन आला पाणी घेऊन ये म्हणून. पाणी भरून घेऊन आले, बाटली भरून. घास वगैरे कापलाय आता काही नाही. आता स्वयंपाक करायचा घरी जाऊन. तर चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.